श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामींच्या चरणी वंदन करते की सगळे तुम्ही कसे आहे, मजेतच असणार आहे स्वामींच्या कृपेने. तर हे बघा, मी ज्या दिव्यामध्ये दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये असं छान असं फूल तयार झालेलं आहे. तर हे बघा, हे फूल आहे दिलाच्या आकाराचं. तर हे बघा, स्वामी समर्थ महाराज प्रत्येक क्षेत्र पण आपल्याला अशी मदत करतात आणि आपल्याला आपली जर सेवा जर त्यांना सुद्धा मान्य झालेली असेल तर ते आपल्याला असं फुलाच्या याच्यामध्ये कशाचाही आकार आपल्या दिव्यामध्ये होतो. तर हे खरंच आहे मैत्रिणींनो, कारण की प्रत्येक माझ्या ताईंना दादांना प्रचिती येत असेलच, पण ती प्रचिती दिव्यामध्ये पण येत असेल. तर हे बघा, आज मी दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये पण माझी अशी आकार तयार झालेला आहे. तर हो, तुम्हाला तुम्ही दिवा लावता त्याच्यासुद्धा प्रचिती जर येतच असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हो ताई, की आम्हाला सुद्धा प्रचिती येते. पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही खूप हे, कारण की स्वामी समर्थ महाराजांना काही नको, फक्त आपलं मन शुद्ध पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण हे जर चालू असलं तर आपल्याला स्वामी समर्थ महाराज तेवढ्यासुद्धा आपल्या पाठीशी उभे असतात. तर हे बघा, हे माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामी समर्थांची मी जास्त सेवा करत नाही, थोडीफार तोटकी मोटकी माझ्याकडनं होते तशी सेवा करते. पण स्वामी समर्थ महाराज मला दुःखात असताना मला खूप दुःखामध्ये साथ देतात, दुःखात पण देतात आणि सुखात पण देतात. तर खरंच माझी आई आणि वडील श्री स्वामी समर्थ महाराजच असे, आई वडील भाऊ सगळं काही. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, कारण की मी दिवाळीला आणि रक्षाबंधनला सुद्धा माझ्या स्वामी समर्थांनाच राखी पण बांधते, ओवाळते पण. हे बघा, माझ्यावाल्या जीवनामध्ये असं आहे. तर ज्यांच्या दिव्यामध्ये फुलं त्यांचं येत असेल त्यांनी कमेंटमध्ये मला कमेंट करा. आणि श्री स्वामी समर्थ महाराज, जय जय स्वामी समर्थ महाराज.